वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपण काही विद्यार्थ्यांची म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की टेट एक्झाम 2025 निकाल घोषित झाल्यानंतर लवकरच जे आहे पवित्र पोर्टलवरचं कामकाज जे आहे सुरू होणार आहे आणि त्या संदर्भातच जी काही कागदपत्रांची आवश्यक यादी आहे, कोणतंही डॉक्युमेंट तुमच्याकडून मिस होणार नाही, त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे। कारण की या व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले जातील तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करायचे आहेत, त्या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा आणि खात्री करा की यापैकी कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ आहेत आणि कोणते नाही आहेत। जर नसेल तर त्यावेळेस ते लवकरात लवकर काढण्यासाठी प्रयत्न करा, ठीक आहे। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर सगळ्यात अगोदर इथे बघा, इथे जे आहे आपण ऑफिशियली आपल्याजवळ जी आहे एक गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022, म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळेस 2022 परीक्षा झाली तर त्यावेळेस दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करण्यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी। म्हणजे थोडक्यात पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस आपल्याला स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचं असतं, म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं, तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात। आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथे तुम्ही बघितलं असेल 2022 आहे, 2022 नाही आहे, यावेळेस आपल्याला 2025 कन्सिडर करायचं आहे आणि सेम टू सेम अशाच प्रकारचं प्रसिद्धीपत्रक तुम्हाला यावेळेस पाहायला मिळेल, तिथे फक्त 2025 केलेलं असेल, ठीक आहे। आता कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत, ऑफिशियल लिस्ट आहे ही, आणि यानुसारच आपण पूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघणार आहोत, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते कोणतं आहे बघा, इथं फर्स्ट डॉक्युमेंट जे आहे, वन बाय वन एक एक डॉक्युमेंट बघूया। पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते आहे उमेदवाराने टेट 2025 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र। मी जिथे जिथे 2022 आहे तिथे 2025 कन्सिडर करायचे तुम्ही, ठीक आहे। तर सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे, उमेदवाराने टेट एक्झाम 2025 चाचणीच्या वेळी तुम्ही जे काही छायाचित्र दिलं होतं, तुमचा जो फोटो होता तो, किंवा अद्ययावत छायाचित्र त्याच्यामध्ये जर थोडा बदल झाला असेल तर ते अद्ययावत छायाचित्र जे आहे तुम्ही जे आहे सादर करणं आवश्यक आहे, ते लागणार आहे तुम्हाला। दुसरा पॉईंट जो आहे तो, उमेदवारांनी टेट 2025 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी किंवा अद्ययावत केलेली स्वाक्षरी। आता एक गोष्ट महत्त्वाची इथे ही आहे की तुम्ही तुमचं जे फोटो आहे, तुम्ही फोटो टेट एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर फिलअप केला होता किंवा तिथे लावला होता तो फोटो, आणि तशाच प्रकारची स्वाक्षरी जी आहे तुम्हाला करायची आहे पवित्र पोर्टलवर। जेणेकरून काय होतं, आपण बदल करण्याच्या याच्यामध्ये बदल शक्यतो करायचं नाही स्वाक्षरीमध्ये किंवा छायाचित्रामध्ये, शक्यतो तोच फोटो किंवा तीच सिग्नेचर वापरायची, ठीक आहे। आता तिसरं डॉक्युमेंट बघूया, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा, तुम्हाला जे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे कंपल्सरी सगळ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं। जे जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी अधिवास प्रमाणपत्र, त्यालाच आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो, ते तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे। आता इथून सर्टिफिकेट सुरू झाले, फोटो स्वाक्षरी कळाली तुम्हाला। पहिलं सर्टिफिकेट कोणतं आहे, डोमिसाईल। नंतर आहे जातीचा दाखला किंवा त्याला आपण जात प्रमाणपत्रसुद्धा म्हणतो, जर लागू असेल तुम्हाला तर। जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट म्हणतो आपण, कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला रेडी ठेवायचं आहे। नंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास, आता इथे मी परत ही गोष्ट वारंवार सांगत असतो नेहमी की जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। आता काही उमेदवारांजवळ कास्ट व्हॅलिडिटी असेल, पण काही उमेदवार असे असतील की ज्यांच्याजवळ कास्ट व्हॅलिडिटी नसेल। तर ज्या उमेदवारांजवळ कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांना सद्यस्थितीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याजवळ नसलं तरी चालेल, मात्र ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल तर जॉईनिंगच्या वेळेस तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, ठीक आहे, जॉईनिंगच्या वेळेस। आता नसलं तरी चालेल पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना, ठीक आहे। आणि ज्यांच्याजवळ आहे अशांनी काय करायचं आहे, मग समजा उदाहरणार्थ एखाद्याजवळ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर अशा विद्यार्थ्यांना मग ते स्वतःजवळ बाळगायचं आहे आणि ते सबमिट तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करणार तर त्यावेळेस सबमिट केलं तरी चालतं, ठीक आहे। ज्यांच्याजवळ नसेल तर इथं फक्त असल्यास सांगितलं त्यांनी, असलं तर जोडा, नसेल तर मग नंतर दिलं तरी चालते। आता आहे समांतर आरक्षणासाठी, सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट जे आहे समांतर आरक्षण, म्हणजे ज्यांनी हॉरिझॉन्टल आरक्षण किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन किंवा समांतर आरक्षण घेतलेलं आहे अशांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, ठीक आहे। सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते, जर तुम्ही दिव्यांग असलाल तर त्यावेळेस तुम्हाला दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जे आहे ते लागतं, म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट लागतं तुमचं लागू असल्यास। जर समजा तुम्ही माजी सैनिक असलाल तर त्यावेळेस माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र ते लागतं तुम्हाला। जर तुम्ही पदवीधर अंशकालीन उमेदवार आहात तर त्यावेळेस पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र तुम्हाला लागेल। प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असेल तर
भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र जर लागू असल्यास, आणि सगळ्यात शेवटी आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केलेली पोचपावती. एक तर पोचपावती लागेल किंवा एक तर विभागीय क्रीडा उपसंचालक जे आहेत त्यांचा पडताळणीचा जो अहवाल आहे, दाखल केल्याची पोचपावती किंवा ते जे प्रमाणपत्र आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू असलेले प्रमाणपत्र, ते एक तर तुम्हाला लागेल. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट्स होते कशाचे? समांतर आरक्षणाचे. जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलेलं असेल तर. आता काही विद्यार्थ्यांनी समांतर आरक्षण घेतलेलंच नसेल, मग ज्या विद्यार्थ्यांनी समांतर आरक्षण घेतलं नसेल त्यांना या डॉक्युमेंटची काही आवश्यकता नाही. अजून एक डॉक्युमेंट राहिलं समांतर आरक्षणाचं, अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू जर असेल तर. जर तुम्ही अनाथ आहे तर त्यावेळेस तुम्हाला अनाथ असल्याचे प्रमाणपत्र लागते. ठीक आहे. आता एज्युकेशनल डॉक्युमेंट सुरू होतात इथून समोर. कोणकोणते आहे बघूया. एज्युकेशनल डॉक्युमेंट्समध्ये पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र गुणपत्रिका. आता इथे विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते खूप सारे की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं. तुमचं 10वीचं जे प्रमाणपत्र आहे म्हणजे मार्कशीट, 10वीचं जे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट्स आणि गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट. तर तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे, बोर्ड सर्टिफिकेट, आणि मार्कशीटसुद्धा लागणार आहे. ठीक आहे. इथं तसा उल्लेखसुद्धा आहे. हे तुम्ही सिरियसली घ्या थोडं, कारण की हे प्रमाणपत्र आणि मार्कशीट आपल्याला लागतेच. म्हणजे असं नाही की फक्त म्हणजे 10वीची मार्कशीट आहे आणि माझं काम होईल, असं नाही आहे. 10वीची मार्कशीट तर लागतेच, पण सोबत तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. ठीक आहे. 10वीचं पुढचं डॉक्युमेंट जे आहे ते 10वी झाल्यानंतर आता काय येते? साहजिकच 12वी. तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. ठीक आहे. बघा आपण जे सांगितलं होतं तेच, म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट, मार्कशीट, 12वीचं सुद्धा सर्टिफिकेट आणि मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट. ठीक आहे. नंतर शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका. आता काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांनी द्यायचं हे. ज्यांचं ग्रॅज्युएशन नाही त्यांना काही गरज नाही. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी पदवी प्रमाणपत्र म्हणजे काय म्हणतात त्याला, डिग्री सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट लागते. ठीक आहे. नंतर त्याच्यासमोरचं जे आहे शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी म्हणजे PG, पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट आहे, पोस्ट डिग्री सर्टिफिकेट, ते प्रमाणपत्र व गुणपत्रिका. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मार्कशीट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा सर्टिफिकेट आणि मार्कशीट. आता तुम्ही जर विचारलं की हे कुठं मिळतं, ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दल ज्यांना वैयक्तिक माहिती हवी आहे त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्हाला हे एक तर युनिव्हर्सिटीमध्ये मिळतं किंवा तुमच्या कॉलेजमध्ये मिळतं. ठीक आहे. कॉलेजमध्ये शक्यतो नसेल, युनिव्हर्सिटीमध्ये नक्की मिळतं. तुम्ही अप्लाय करू शकता युनिव्हर्सिटीमध्ये, तुम्हाला ते मिळून जाईल. पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते आहे कोणतं आहे? पुढचं डॉक्युमेंट आहे पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत. आता इथे थोडक्यात ज्यांचं DED आहे ना त्यांच्यासाठी आहे. ज्यांचं DED आहे किंवा DTED आहे किंवा DLED आहे किंवा TCH आहे इत्यादी बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका. म्हणजे थोडक्यात ज्यांचं DED आहे किंवा त्याच्याशी समांतर ज्या काही गोष्टी आहेत, पदविका अभ्यासक्रम जो आहे त्यांचा आहे, त्यांच्यासाठी DED वाल्यांसाठी एक तर तुमचं सर्टिफिकेट लागेल आणि मार्कशीट लागेल. ठीक आहे. नंतर पदवी स्तरावरील म्हणजे आता ही व्यावसायिक अर्हता आहे. इथं लिहिलेलंच आहे व्यावसायिक अर्हता म्हणजे प्रोफेशनल क्वालिफिकेशन. एक तर तुमचं DED असेल किंवा BED असेल. मग DEDचं बघितलं आपण, सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागते. तसंच BEDचं म्हणजे पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत BED, BALED, BSCED, BPED, BPE इत्यादी बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक तर DED असेल तर DEDची मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागेल, आणि जर समजा तुमचं BED असेल तर BEDची मार्कशीटसुद्धा लागेल आणि सोबत सर्टिफिकेटसुद्धा लागेल. आता काही विद्यार्थ्यांजवळ काय असते, काही विद्यार्थ्यांचं BED अगोदर झालेलं असतं किंवा बाहेरून इकडून तिकडून झालेलं असतं, तर त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांजवळ मार्कशीट तर असते पण सर्टिफिकेट नसतं. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, कॉलेजमध्ये संपर्क करायचा ज्या ठिकाणी तुमचं DED किंवा BED झालेलं आहे तिथे तुमचं सर्टिफिकेट आलेलं असतं, किंवा मग तर तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून काढावं लागतं ते. ठीक आहे. ही सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगून दिली. पुढचं जे प्रमाणपत्र आहे ते पुढचं प्रमाणपत्र आहे पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत. म्हणजे उदाहरणार्थ काहींचं काय असते, MPED असते किंवा MAD असतं. तर पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास, जर तुमची पदव्युत्तर पदवी आहे तर त्याचं प्रमाणपत्र आणि त्याची गुणपत्रिका लागते असल्यास. पुढचं डॉक्युमेंट आहे BPED उमेदवाराकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास, अशी प्रमाणपत्रे लागू असल्यास. एखादा उमेदवार BPED आहे त्याच्याकडे मग शैक्षणिक अर्हताबाबत जे काही प्रमाणपत्र आहेत ते आणि सर्टिफिकेट जे आहेत ते सुद्धा लागतात. आता सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट एकदा मी परत एकदा याला रिफ्रेश करतो.
आणि परत इथे बघा आता सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET परीक्षा पास केलेली आहे त्यांच्यासाठी पुढचं डॉक्युमेंट आहे ते आहे डॉक्युमेंट नंबर 15 शिक्षक पात्रता परीक्षा, थोडक्यात टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. राज्याची म्हणलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET आणि सेंट्रलची जर म्हणलं केंद्राची जर म्हणलं तर CTET. तर तुमच्याजवळ दोन्हीपैकी कोणतीही एक चालते आणि इथे पुरावासुद्धा आहे. हा पुरावा कशाचा आहे की दोन्हीपैकी कोणती तरी एक चालते, एक तर राज्याची किंवा एक तर केंद्राची. ठीक आहे. मग जर समजा तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असाल राज्याची किंवा केंद्राची कोणतीही, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET, त्याबाबत अर्हताबाबत प्रमाणपत्र म्हणजेच थोडक्यात तुम्हाला फक्त प्रमाणपत्र आणि मार्कशीट दोन्ही लागतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा किंवा TET एक्झाम दी आहे TET, ही जी एक्झाम आहे TET, तर याच्याजवळ TETचे तुमच्याजवळ काय असले पाहिजे, दोन्ही एक तर मार्कशीटसुद्धा असले पाहिजे आणि एक तर प्रमाणपत्रसुद्धा असलं पाहिजे TETचं. ठीक आहे, कळालं? ओके. नेक्स्ट आता आहे आपण लास्ट स्टेपवर आहोत. लास्ट काही डॉक्युमेंट्स आहेत. एक डॉक्युमेंट आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र. जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असाल तर त्यावेळेस ते प्रमाणपत्र लागते तुम्हाला. नंतर स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचे जर तुम्ही वारस असाल त्यावेळेस फ्रीडम फायटर. नंतर 1991ची जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असेल तर, आणि नंतर 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असेल तर. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटी खाली बघूया काय आहे. खाली आहे एक टीप म्हणजे थोडक्यात आपल्याला एक सूचना केलेली आहे ती आहे छायाचित्र व स्वाक्षरी यांची साईज किंवा यांचा फॉर्मॅट कोणता पाहिजे, JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करायचं आहे आणि त्याची साईज जास्तीत जास्त 100 KB पर्यंत असेल. ठीक आहे. नंतर इतर सर्व कागदपत्रे किंवा प्रमाणपत्राकरता फाईल जी आहे ती PDF पाहिजे, JPG पाहिजे किंवा JPEG पाहिजे आणि त्याची साईज जास्तीत जास्त मॅक्झिमम 500 KB पर्यंत त्याची साईज असली पाहिजे. 500 KBच्या आत, त्याच्यावर नको. म्हणजे फोटो आणि त्याची सिग्नेचर पाहिजे तुम्हाला 100 KBच्या आत आणि फाईल जी आहे तुमची डॉक्युमेंटची ती 500 KBच्या आतपर्यंत फाईल असली पाहिजे. ठीक आहे. तर आता हे बघितले आपण मेन डॉक्युमेंट्स आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतात. इथे काय दिलेलं आहे परत एकदा काळजीपूर्वक वाचा. हे काय आहे, एक मिनिट, हे बघा इथे काय दिलेलं आहे. इथे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी. म्हणजे ही यादी जपून ठेवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा डाउनलोड करून ठेवा. जेव्हा केव्हा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा तुम्हाला कामा येणारच आहे हा व्हिडिओ. किंवा मग यूट्यूबवर रजिस्ट्रेशन करताना किंवा सर्च करताना काय सर्च करायचं, डॉक्युमेंट लिस्ट किशोर झगरे पवित्र पोर्टल असं केलं तरी चालते, येऊन जाईल लिस्ट. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला मी पूर्ण डॉक्युमेंट सांगितले कोणकोणते लागतात. यापैकी काही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असू शकतात, काही डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसतील. जे आहेत त्यांना जपून ठेवा आणि जे नसतील ते काढण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर. ठीक आहे. कारण की रजिस्ट्रेशनसुद्धा लवकरात लवकर सुरू होऊ शकतं. तर हा व्हिडिओ होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला किंवा ही जी माहिती आहे खूप महत्त्वाची काळजीपूर्वक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2,11,308 उमेदवार आहे अभियोगधारक, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. ज्यांना रजिस्ट्रेशन म्हणजे सर्वच उमेदवारांना रजिस्ट्रेशन करावं लागते. ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांना, त्या सर्वांना हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे ती अशी आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं ब्लॉगिंग चॅनल आहे. त्याला जर समजा सबस्क्राईब केलं तुम्ही तर मला खूप छान वाटेल. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या ब्लॉगिंग चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.